संजयजी भगत, संजय भगत आपण या मंचावर. अंकल सौरभ भगत आणि राहुल श्रेष्ठ आमच्या मंदारजी भगत यांचे अगदी जीवलग आहेत. आणि सिद्धिविनायक कोपर संघ कुठेही जाऊ नका, जोपर्यंत तिसरा सामना सुरू होत नाही ना तोपर्यंत कुठेही जाऊ नका, कारण जर वेळ पडली तर तुम्हाला दुसऱ्या फेरीतील पहिली लढत खेळावी लागेल. सत्यवानजी तारेकर पारगाव यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. तर जाऊया मॅचला. उद्या सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील दादरपाडा गावचा आवाज प्रसादजी भोईर. यस, थँक्यू दीपकजी, थँक्यू किरणजी. उपस्थित सर्व क्रीडासिकांचं मनपूर्वक स्वागत करूया. रात्रीचे 7:53 होतात आणि आपण या स्पर्धेचा दुसऱ्या रजनीतील तर आमचे मान्यवर संजयजी भगत उसरली ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा आहेत, त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू खेळला जातो डीप मिडविकेटकडे, डीप स्क्वेअरकडे चेंडू आला, सिंगल पूर्ण केली जाते. माफ करा, दुसरा चेंडू 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सलामीची जोडी मैदानात आली आहे. नितीन 11 कोल्हे विपक्ष मीत 11 मोह या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. टॉस जिंकला होता मोह संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेली सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानात समीर भोईर आणि मुकेश नाईक. टेनिस क्रिकेटमधील आणखी एक मोठी 2 नावं. यावेळचा चेंडू बॅटच्या बरोबर मिडलला कनेक्ट झाला. चेंडू ऑन साईडला आपण पाहू शकाल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू पकडण्यासाठी अडवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. परिणामता चेंडू मात्र थांबत नाहीये. चेंडू लॉंग ऑन सीमा पार, चौकार. होते बिनबाद 7 धावा. टाइम अलर्ट आहे. 1:36 आतापर्यंत झालेत. चेंडू झाले 3. आडव्या बॅटनं स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. खेळाडू क्रमांक 1 पहिला खेळाडू क्लीन बोल्ड होतोय. मुकेश नाईक. मोठा बसलेला धक्का म्हणावा लागेल कोल्ही संघाला. नितीन 11 कोल्ही संघाचा हा पहिला खेळाडू जो महत्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. ग्रामीण फॉर्मॅट असेल, तालुकानिहाय स्पर्धा असेल, खुल्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धेमध्ये खेळणारा नितीन आज ग्रामीण फॉर्मॅट करत असताना गावच्या क्रिकेटची खऱ्या अर्थानं ही खेळी करत असताना मुकेश नाईक होतोय क्लीन बोल्ड. निहाळून पाहावा अशी स्पर्धा. अलॉंग द कार्पेट हा चेंडू मिड ऑन कडे आला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जो निर्धाव येतोय संगम भोईर. पहिला चेंडू फेस करत असताना निर्धाव चेंडू आला. कित्येक ठिकाणी स्पर्धा होत असतात, परंतु या स्पर्धेचा आवर्जून उल्लेख केला जातो. शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, वेळेवरती सुरू होणार आणि वेळेवरती संपणारी स्पर्धा. खरं तर आजच्या रजनीमध्ये नितीन नाईक या नावानं तब्बल 4 संघ खेळलेत. नितीन नाईकचा जसा नाव आला तसा पुन्हा एकदा मात्र बॅट्समन संगम भोईरच्या बॅटमधून आलाय षटकार. त्या ठिकाणी सन्मान केला जाईल. उसरली ग्रामपंचायतीचे सदस्य संजयजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती प्रल्हाद शेठ भगत आपणास करतोय. अबू शेठ आपण त्यांना सन्मानित करावं. त्याचप्रमाणे सत्यवानजी तारेकर साहेब त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि दोन्ही मान्यवरांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल.
सत्यपंजी तारेकर साहेब आणि संजयजी भगत साहेब उसरली ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सत्यपंजी तारेकर साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. त्यानंतर सौरभजी भगत यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्यानंतर मी विनंती करतोय सौरभजी भगत आपण या आणि या सन्मानाचा आमचा स्वीकार करावा. नेक्स्ट बॉल फुल टॉस. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला वेधून चेंडू निघून चाललाय. शॉर्ट मिड ऑफ कडून चेंडू डीप मध्ये चाललाय. डीप एक्स्ट्रा बाउंड्री कडे चेंडू चाललाय. चेंडू स्टॉप केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डीप मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने मिथूनने चेंडू स्टॉप केला. तोपर्यंत पूर्ण होत आहे तिथे 2 धावा. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं आणि ते सध्या होताना कोहली कोबरचे आमचे मान्यवर राहुलजी नाईक यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागत राहुलजी नाईक साहेब. मीत 11 मोहो संघाचे हे क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण सध्या पाहायला मिळतंय. गोलंदाज हर्षल पाटील आल्या दुसऱ्या षटकासाठी. संघाची धावसंख्या आहे 1 बाद 15. वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. आउटसाइड टू ऑफ स्टंप चेंडू निघून चाललाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय आणि या अतिरिक्त धावसंख्येने धावफलकावरती धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावफलकावरती धावसंख्या आहे 1 बाद 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना ऑन स्क्रीन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. राहुल श्रेष्ठ. दिशाहीन गोलंदाजी. तुमच्याकडे वेग आहे परंतु दिशा जर योग्य ती नसेल ना तर गोलंदाजीची दशा व्हायला वेळ लागत नाही. सलग आतापर्यंत 2 अव्वांतर चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये आलेत. 4 षटकांचा सामना आणि त्यामुळे मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुमच्याकडे जर एक्स्ट्रा चेंडू जर टाकत असाल ना तर दुसऱ्या सत्रामध्ये त्याचा भुर्दंड भोगावा लागत असतो जे आपण नेहमी पाहिलं. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 17 होत आहेत. 1 बाद 17. बाद होणारा खेळाडू मुकेश नाईक. राहुलजी नाईक यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे सुलतान बैलाचे मालक हिमांशू नाईक यांची सुद्धा उपस्थिती आज या व्यासपीठाला लाभले. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. हा चेंडू शॉर्ट पॉइंट कडून डीप कडे चालला होता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अव्हांतर चेंडू टाकल्यानंतर इथे मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा खराब कामगिरी करताना दिसत आहेत. मीत 11 मोहो संघाचे हे खेळाडू आता मात्र गडबडलेत. जिथे 1 होती तिथे आता मात्र 4 आल्यात. 4 मिळाल्या जातात आणि या 4 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचलाय 21 आणि 5 धावा जर पळून काढल्या मैदानात तर PV भगत यांच्या वतीनं 5,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. कोणत्याही खेळाडूने कोणत्याही संघाचा कोणताही खेळाडू असू शकेल. ओव्हर द विकेट. मिस टायमिंग वेळेस मात्र मिस मॅच होतोय म्हणावं लागेल. बॅट्समन अगोदरच पोझिशन करून बसले होते चेंडूने धावाला. विकेटसाठी 500 रुपये असणार आहेत. प्रणय म्हात्रे याच्याकडून हे बक्षीस असणार आहे. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. खूप जबरदस्त एक स्पर्धा पण सध्या एन्जॉय करताय. फुल टॉस. यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. जज करतात. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू समीर भोईर होतोय. धावबाद आणि गोलंदाजाला मिळणार 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रणय म्हात्रे यांच्या वतीनं समीर भोईर हा गोलंदाज बाद झालाय. जेल टिपला होता. हर्षद कडव जिथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. यावेळी चांगली कामगिरी म्हणावं लागेल हर्षदची पाहायला मिळाली. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. नेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येणारा खेळाडू नाव आहे युवराज पाटील. संगम भोईर आणि युवराज पाटील अशी मात्र जोडी फलंदाजांची मैदानात असणार आहे. 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 2 बाद 21 धावा. पहिलं षटक फक्त 13 आल्या होत्या आणि दुसरं षटक हर्षल पाटील अजूनही षटक संपत नाही कारण 2 अव्वांतर चेंडू फेकलेत.
आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्याने 8 धावा खर्च केल्यात. प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र बक्षीस लागताना दिसत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 5 धावा जर पळून काढल्या तर 5,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. कोणत्याही संघाचा जो फलंदाज असेल त्या कोणत्याही संघाच्या खेळाडूला ते दिलं जाईल. हे बक्षीस अगदी ही स्पर्धा संपेपर्यंत असणार आहे. युवराज पाटील यावेळेस बॅकफुटला राहून चेंडू ऑनसाइडला खेळायचा होता. वेग होता या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा मात्र कमबॅक केलंय. गोलंदाजाने 2 अव्वांतर चेंडू फेकले परंतु त्याच्या इतर सहकाऱ्यांना कदाचित त्याच्यावरती असणारा भरोसा पुन्हा एकदा मात्र तो पाहायला मिळाला. नंतरच्या 3 चेंडूमध्ये ज्यानं कमालीची कामगिरी केली. 2 निर्धाव चेंडू आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केलाय हर्षल पाटील. झालेल्या चुकांची दुरुस्ती करत आता मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करत असताना फुलटॉस यावेळेस मात्र हा चेंडू वेगानं रिलीज केला जातो आणि निर्धाव आलाय. गोलंदाजानं कमबॅक केलंय. षटक संपलं जाते. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना नितीन 11 कोल्ली संघाची धावसंख्या होते 2 बाद 21 धावा. आज या स्पर्धेमध्ये आजच्या रजनीमध्ये 8 संघ खेळताना पाहणार आहोत. पैकी 4 संघ हे स्वर्गीय नितीन नाईक या नावानं 4 एंट्र्या ज्या खऱ्या अर्थाने आहेत ज्या फ्री घेतलेल्या आहेत. तिथे कोणत्या प्रकारचं त्यांच्याकडनं प्रवेश फी घेतली गेली नाहीये. हे वैशिष्ट्य हे फक्त या महेश स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेमध्येच होऊ शकतो. कित्येक वेळा आपण पाहिलं त्यांचा खूप मोठा रेकॉर्ड राहिला आणि तो त्यांनी नेहमी सातत्याने राखलाय. आणि खरं तर आपण मैदानामध्ये जेव्हा मॅच चालू असते ना 5 धावा जर मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या तर हे बक्षीस गेले 15 वर्षापासून हे बक्षीस कंटिन्यू आहे. हे फक्त शेलगरच्या मैदानावरतीच होऊ शकतं. विविधतेतील एकता म्हणजे काय तर ते नाव आहे स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर ज्यांनी ते जपलंय. गावामध्ये अनेक विचारांची माणसं आहेत परंतु गावासाठी नेहमी ते एकत्र आलेत आणि आज या स्पर्धेच्या औचित्याने पुन्हा एकदा त्यांचं कौतुक आणि त्यांची त्या विषयावर चर्चा करण्याची आपल्याला संधी मिळते. हा चेंडू वाईट बॉल आलाय. तिसरा गोलंदाज हर्षद कडव. पहिला चेंडू वाईट बॉल. सचिन शेठ घरत यांचे चिरंजीव सध्या ज्याला आपण पाहता. यावेळचा चेंडू फुल टॉस आहे. बॅट्समननं परफेक्ट कनेक्ट केलाय. चेंडू डीप मिड विकेटच्या वरतून निघून चाललाय. सलग दुसरा संगमपूरच्या बॅटमधून षटकार. मिनिटात आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या होते 28 धावा. 12 वाजून माफ करा 12 मिनिटं आणि 15 सेकंद 17 होत आहेत. स्टॉप वॉच आहे. हे चालूच राहणार. मैदान असणार आहे हे फक्त शेलगरच्या मैदानातच होऊ शकतं. हा चेंडू शॉर्ट मिड विकेट कडून ट्रॅव्हल होतो डीपकडे चालला. सिंगल पूर्ण केले जाते. डबलसाठी प्रयत्न इथे मात्र थांबावा लागणार आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलं तिथे. अन्वेष आहेत. सिंगल मिळते या फटक्यावर आणि या सिंगलच्या साह्याने 29 होतात. 29 रन्स. 2 बाद 29. तिसरं षटक. 2 बाद 29. सध्याच्या घडीला आपण म्हणूया नितीन 11 कोल्ली संघ सुस्थितीमध्ये आलाय. संगमपूरचे 2 षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा युटर्न देणारे असणार आहेत. बॅकफुटला राहून यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. हा चेंडू शॉर्ट कव्हरकडे शॉर्ट सिली कव्हरकडे आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक अखू टप्प्याचा झेल असल्यामुळे फक्त अडवण्याच्या प्रयत्नात होते. तोपर्यंत ही ते पूर्ण केली. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 30 धावा. क्रीडा रसिकांची हळूहळू गर्दी आता मात्र वाढू लागली आहे. का वाढू नये. स्पर्धाच त्या उंचीची आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू स्वतः फॉलोन थ्रो मध्ये गोलंदाज अडवण्याचा प्रयत्न करतात. शॉर्ट स्क्वेअरकडे चेंडू येत होता तोपर्यंत चेंडू स्टॉप केलाय. सिंगल मिळाली जाते आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या होते 31 धावा. हर्षद कडव गोलंदाजी सध्याच्या घडीला एक फुलटॉस चेंडूचा अपवाद वगळल्यानंतर इतर 3 चेंडूमध्ये ज्यानं 4 धावा खर्च केल्यात. एक आव्हांतर आहे त्यामध्ये. धावसंख्या आहे 31 धावा. चांगलं क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय.
यावेळचा चेंडू बॅट्समन बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेतोय. लॉंग ऑनच्या वरतून भिरकावून दिलाय. लांबच लांब आणि उंचच उंच षटकार. आणि या षटकाराच्या साह्यानं आता मात्र नितीन 11 कोल्ही संघाची धावसंख्या धाव फलकावती लागली जाते 37 धावा. चौदा मिनिटं आतापर्यंत झालीत. तिसरं षटक चालू आहे. येस बॅटची अप्परकट घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतो आणि बाकीचं काम पूर्ण केलंय. युवराज पाटीलला मैदानातून बाहेर व्हावं लागणार आहे. विकेट नंबर 3 बॅक टू द डगआउट. मिनिटं झालीत. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं सुद्धा संपली जात आहेत. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना नितीन 11 कोल्ही संघाची धावसंख्या 3 बाद. चला शॉर्ट टीम मीटिंग घेऊ नका मैदानामध्ये. 37 धावा झाल्यात. चौथ्या विकेटच्या पार्टनरशिपसाठी मैदानामध्ये नवीन खेळाडू नाव आहे विशाल भोईर. झेल टिपणारे यष्टीरक्षक सूर्या. सध्या हर्षा या छोट्याशा सोनपरीला आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्यांच्या बाजूला कुशल जे आहेत. त्यानंतर अमर पाटील यांना सुद्धा आपण पाहताय. तसेच कुडालची दाते सुद्धा या स्पर्धेसाठी आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती टेनिस बॉल क्रिकेटच्या होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांना आपण समालोचनामध्ये नेहमी ऐकत असता. प्रचंड अभ्यास आणि मेहनतीने आज पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा समालोचक म्हणून ज्यांना आपण नेहमी ऐकत असतो असे कुणालजी दाते या स्पर्धेसाठी. या स्पर्धेतील 150वा विकेट जो हर्षद कडवला मिळाला. यावेळचा चेंडू बॅकफुटला लावून खडून काढलाय. जणू काही चेंडू लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे. जज करतायत विकेट नंबर 4. चौथा खेळाडू संगम भोईर होणार जेलबाद. तरघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय रुपेशजी मोहिते साहेब, त्याचप्रमाणे सुजितदादा मोकल, त्याचप्रमाणे यशवंतजी ओळेकर आणि आमचे जितूदादा सोमासे या 4 मान्यवरांचे या ठिकाणी या क्रीडांगणावर आगमन झालंय. तर सगळ्यांना विनंती आहे आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं आणि या सामन्याचा आनंद घ्यावा. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. 4 बाद 37 या स्थितीमध्ये सध्या नितीन 11 कोल्ही संघाला आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना. जयेश पाटील आले चौथ्या षटकासाठी. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूची विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाजानं मिळवलेली विकेट झेलबादच्या स्वरूपात जो बाद झाला आणि झेप टिपणारा क्षेत्ररक्षक होता मिथून. नवीन खेळाडू आलाय चिंतामण नाईक. कोला टाकला. चेंडू फ्लाय स्लिप मध्ये येतो. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू स्टॉप केला जातोय. अतिशय वेगाने आलेला मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होत असताना तरघर ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब रुपेशजी मोहिते साहेब, सुजितदादा बोकल, त्याचप्रमाणे जितूदादा सोमासे, यशवंतजी ओळेकर, सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. आपण आसनस्थ व्हावं. सुस्वागतम. 4 बाद 38. हा ट्रॅकर यावेळेस मात्र बॅट्समन ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सध्या गोलंदाज गोलंदाजी करतोय. डाव्या हाताच्या गोलंदाजाला एक विशिष्ट प्रकारचा स्विंग असतो, नॅचरल स्विंग, आणि त्याचा फायदा सध्या त्याला झाला असं म्हणूया आपण. कारण हा चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर थोडासा गिरकी घेतो आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतो. निर्धावाला. क्या बात आहे. त्याच चेंडूची पुनरावृत्ती म्हणावी लागेल. यावेळेस या चेंडूमध्ये थोडासा वेग जास्त होता. आणखी एक सलग दुसरा चेंडू निर्धावाला. विशाल भोईर सध्या 2 चेंडू मिस करतोय. धावसंख्या स्थिर आहे 4 बाद 38. चौथं षटक. धावसंख्येला रोख लावणारं षटक. धावसंख्येचा स्पीड कमी करणारं षटक. धावसंख्या न जमू देणारं षटक. हे षटक सध्या जयेश पाटील हाताळत असताना चांगली गोलंदाजी.
यावेळेस कनेक्ट झालाय, परंतु झेल उडाला असं म्हणूया. मिड ऑन कडे झेल येतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जज करतायत मिथून, आणि दुसरा इथे मात्र या षटकामध्ये दुसरा विकेट प्राप्त केलाय. विकेट नंबर 5 बॅक टू द डगआउट विशाल भोईर. क्या बात आहे. 5 बाद 38 आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील, या सत्रातील. 7व्या क्रमांकावरती मयूर फलंदाज येतोय. 19 मिनिटं आतापर्यंत झालीत आणि शेवटचा चेंडू असेल. चला जास्त वेळ घेऊ नका. मयूर कनुजा नवीन फलंदाज मैदानात आला. यानंतर होणारा सामना हा विनर वर्सेस विनर होणार आहे. यावेळचा चेंडू अगदी खणून काढलाय म्हणावा लागेल. चेंडू शॉर्ट कव्हर कडून एक्स्ट्रा डीप कव्हर कडे चालाय. सिंगल पूर्ण केले. डबल साठी प्रयत्न, क्लोज डिसिजन होऊ शकतो आणि इथे मात्र चपळाईने दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला बाद केलंय. एक धाव मिळाली जाती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना नितीन 11 कोल्ली संघाची धावसंख्या होते 6 बाद 39 झाल्यात आणि 40चं टार्गेट असणार आहे. 6 बाद 39 झाल्यात, 40 करायचे आहेत. आपण पाहताय स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर आयोजित ही स्पर्धा गेल्या कित्येक वर्ष ही सातत्याने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि उल्वेनोड मधील हे असं एक गाव, ज्या गावानं गावाच्या विकासासाठी प्रत्येक खऱ्या अर्थानं गावातील हा नागरिक एकत्र आला आणि या गावाचा सर्वांगीण विकास करत आपल्याला पाहायला मिळतो. आणि उल्वेनोड मधील असं एक गाव, ज्या गावाला जवळजवळ 20 मीटरहून अधिक रुंदीचा रस्ता, प्रवेशद्वार ज्या गावाला आहे. आणि हे सर्व तमाम शेलगरकरांनी खऱ्या अर्थानं गावाच्या अस्मितेची जाण आणि खऱ्या अर्थानं गावाचं अस्तित्व टिकवत असताना त्यांनी केलंय. त्यांचं विशेष कौतुक करूया स्पर्धेच्या माध्यमातून आणि जाऊया दुसऱ्या सत्राकडे. 6 मध्ये 6 बाद 39 झाल्या, 40 करायचे आहेत. दुसरं सत्र आपण ऐकूया पुन्हा एकदा ते आवाज. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण हायमास जे पाहताय, परमनंट हायमास म्हणावे लागतील, जे स्वखर्चाने या मैदानाच्या चौफेर उभारलेत, ज्यामध्ये सिंहाचा वाटा आहे सचिन शेठ घरत यांचा. साधी राणी आणि उच्च विचारसरणी या तत्वावरती खऱ्या अर्थानं जगणारे सचिन शेठ यांचा विशेष कौतुक आपण करूया. त्यांनी गावासाठी बरंचसं काही केलंय, पंचायतीसाठी ग्रामपंचायती सुद्धा बरंचसं काही केलंय. आणि आणि आपण त्यांना 100 वर्ष आयुष्य सुद्धा म्हणूया, कारण ते उपस्थित सुद्धा राहत आहेत. पुढच्या वर्षी आम्ही स्टेज सुद्धा परमनंट करणार आहोत. तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया आमच्या सहकारी समालोचक आज ज्यांच्यासोबत मायक्रोफोन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. ऐकूया आपण कुणालजी दाते यांना. या स्पर्धेचे प्रणेते, आधारस्तंभ, कबाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तत्पूर्वी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ज्या ठिकाणी नुकतेच जे आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय तरगर ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब रुपेशजी मोहिते साहेबांना की आपण यावं आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान केला जाईल. त्यांना मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन हा सन्मान स्वीकारावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. सन्माननीय रुपेशजी मोहिते साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याचप्रमाणे तरगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुजितजी मोकल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन हा सन्मान स्वीकारावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय यशवंतजी होळेकर साहेबांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. या विभागामधील समाजसेवक म्हणून सुद्धा त्यांची सुद्धा ओळख आहे. मॅच चालू करा. सामाजिक कार्य
त्यांच्या माध्यमातून संपन्न होत असतात. त्याच्यामुळे उलवेन नोड परिसरामध्ये त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सर्व मान्यवरांचं आदरातिथ्य खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जात आहे. तर यशवंतजी ओळेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे जितूदादा सोमासे यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा यावं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. जितूदादा सोमासे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व मान्यवरांचं आम्ही पुनश्च एकदा शब्दसुमनानं हार्दिक असं स्वागत करतोय. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील महाराष्ट्रामध्ये एक नामवंत समालोचक कुणालजी दाते सर. धन्यवाद दीपकजी, धन्यवाद प्रसादजी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे टार्गेट सेट झालं आणि ते लक्ष आहे 40 धावांचं. 40 टू विन. 40 धावा पार करायच्या आहेत हर्षांक मित 11 मोहो या टीमला. सूर्या मस्कर आणि मिथुन पाटील ही सलामीची जोडी. भन्नाट फलंदाजी केली होती आरपीएल मध्ये. सूर्या मस्करने चर्चेमध्ये आला होता, परंतु त्याच्यासमोर कडवं आव्हान मुकेश नाईकचं आहे. कोहलीचा एक नामांकित खेळाडू मुकेश नाईक. पहिलं षटक. पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील. विकेट कीपर त्याचबरोबर फाईन लेग गलीचा खेळाडू, तिन्ही खेळाडू अपील करताना दिसल्याने स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर होता सूर्यासाठी मुकेश नाईकचा. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय राहुलजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या शेलगर गावचे जावई आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि सचिन शेठ घरत यांचे साडू आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. त्यांनी हाय बॉल बरोबर पाय टाकला होता परफेक्ट यॉर्कर लेंथवर. आणि सलग 2 डॉट बॉलचा दबाव मुकेशने चांगला बनवलाय. मोहो या टीमचा फलंदाज सूर्या मस्करवर. 40 धावांचं टार्गेट आहे. परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर जाईल तोपर्यंत सिंगल आता मिळताना दिसते आणि एका धावेने खातं उघडलंय हर्षांक मित 11 मोहो या टीमचं. अखेर तिसऱ्या बॉलवर महेश पोट शेलघर. आणखीन एक सन्मान या ठिकाणी करतोय आपण. सुलतान बैलाचे मालक हिमांशू नाईक, सुलतान बैलाचे छोटे मालक हिमांशू नाईक यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय तनिष गरज यांना. तनिष गरज या आपण आपल्या शुभास्ते आपण करूया. सुलतान बैलाचे आमचे छोटे मालक हिमांशू नाईक यांचा सन्मान केला जाईल. फुलर लेनचा बॉल होता. ओव्हर द बॉलर हेड खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल मिळेल. खातं उघडलं मिथुनचं देखील. टीमची धावसंख्या 2. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. 4 ओव्हरमध्ये 40 करायचे आहेत. 10ची सरासरी गाठायची आहे. आजच्या रात्रीतला दुसरा सामना इथे रंगतोय. पहिला सामना सिद्धिविनायक कोपर या टीमने जिंकला. बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारली टीमला त्यांनी पराभूत केलं. सेकंड मॅच मध्ये आता आपण आहोत जिथे 40 धावा पार करायचे आहेत हर्षांक मित 11 मोहो या टीमला. आणि 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात मुकेशने. स्ट्रायकिंग एंडला सूर्या. फुलर लेनचा बॉल होता. मागे खेळण्याचा प्रयत्न. परत एक वेळा चांगली फिल्डिंग. एक हात डोक्यावर गेला सूर्याचा. त्याचं कारण आहे त्याने लाईन मिस केली, त्याला माहिती आहे आणि स्वतःवर थोडासा नाराज आहे. 5वा बॉल आलाय. तर हा सन्मान या ठिकाणी केला जातोय सुलतान बैलाचे आमचे छोटे मालक हिमांशू नाईक यांचा. सचिन शेठ घरे त्यांचे सुपुत्र तनिजी घरे त्यांच्या शुभहस्ते हा सन्मान. परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल. गोलंदाजी अप्रतिम केली पहिल्या ओव्हरमध्ये मुकेशने. काय बॉल टाकले. पहिलं षटक संपले. फक्त 2 धावा केल्यात. हर्षांक मित 11 मोहो या टीमची धावसंख्या बिनबाद 2. पहिलं षटक संपलंय. चला टीम मीटिंग घेऊ नका. टायमर सेट आहे. 3 मिनिटं झालेले आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 2. या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे हर्षांक मित 11 मोहो या टीमला. नितीन 11 कोहलीच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना आहे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी येतो युवराज पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. सेकंड ओव्हर मध्ये युवराज पाटील. युवीच्या हातामध्ये हा बॉल सोपवण्यात आलाय, पण तो टार्गेट जर विचार केला तर अजूनही 38 धावा करायच्या आहेत येणाऱ्या
18 बॉलमध्ये 18 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. मातब्बर टीम एकमेकांच्या विरोधात आजही रात्री खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर हर्षांक 11 आमचे प्रणयजी मात्रे मोहोगावचे जावई त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्याच्यासोबत नशीब शेठ बोईर कोहली ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हर्षांक मीत 11 मोहो. पुढचा बॉल युवराजचा. हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. तेच इथे सांगत असताना मिथुन पाटील बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. सरळ विकेट कीपरचा वेध. हा डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या स्थिर आहे 2 या आकड्यावर. टार्गेट या मॅच मध्ये 40 धावांचा आहे. मॅच ऑन. क्लीन बोल्ड. बॅटची कडा प्लेड ऑन आणि फलंदाज बाद होईल. मोठा धक्का इथे बसतोय. विकेट गमावली आहे मिथुन पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र दबाव हर्षांक मीत 11 मोहो या टीमवर. विकेट आली आहे युवराज पाटीलच्या खात्यामध्ये आणि युवराजने नक्कीच मिथुन पाटीलला बाद केलंय. बॅटची आतमधली कडा घेतली. यष्ट्यांचा वेध घेतला आणि फलंदाज बाद झालाय. मागचाही बॉल सबमरीन होता खाली राहिला. हाही बॉल थोडासा खालीच राहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्षद कडव. फलंदाजी करावी लागेल मोहो टीमच्या समोर. टार्गेट 40 असलं तरी आता ते मात्र थोडस कठीण वाटू लागलंय. त्याचं कारण आहे नितीन 11 कोहली या टीमची गोलंदाजी भरपूर दमदार आहे. पहिलं षटक फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. गोलंदाज होता मुकेश नाईक आणि आमचे दोन्ही समालोचक मित्र सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. दीपक पाटील सर आहेत तिथे आणि त्याचबरोबर प्रसाद भोईर सर. आपलं स्वागत आहे. आज आणखीन एक महत्वाची रात्र, चौथी रात्र या स्पर्धेची. चौथ्या रात्रीमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह केला कव्हर्सला. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव तिथे मिळेल. फंबल झाला फिल्डर आणि त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. फक्त सिंगल जाईल. सूर्याला आता स्ट्रायकिंग एंडला आणलंय. सूर्या 5 बॉल खेळलाय आणि सूर्याच्या खात्यामध्ये फक्त 1 धाव आहे. हे भरपूर कमी वेळेला आपल्याला पाहायला मिळतं ज्या वेळेला मोहो संघ मैदानामध्ये उतरतो खेळतो. परंतु सूर्या एक नामांकित खेळाडू आहे. सूर्याने RPL अक्षरशः गाजवली. बेस्ट बॅटरचा किताब जिंकला तोच मैदानामध्ये खेळत असताना. यावेळेला फटका हवेत आहे. कॅच इटचा कॉल आहे. कव्हर्स खाली येतोय. सूर्याची विकेट. 6 बॉल मध्ये फक्त 1 धाव केली आणि 3 धावांवर हा दुसरा धक्का टीम मोहोला. तीन धावा फलकावर लागल्या. 2 विकेट गमावल्यात. युवराज पाटील. चांगली गोलंदाजी अन्वेष पाटील आता नवीन फलंदाज. मैदानामध्ये येईल. टार्गेट 40 धावांचा आहे परंतु फलंदाजांनी थोडीशी नांगी टाकली आहे. मोहोचा विचार केला तर टीम हर्षांक मीत 11 आणि लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात या ग्राउंडवर. डिफेंड केल्या जाऊ शकतात. काल देखील बामणडोंगरी टीमने 40 धावा डिफेंड केल्यात. पडल्यानंतर थोडंसं खाली राहिल्या. परत एक वेळा बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलं कव्हरला. शॉर्ट कव्हरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. खातं उघडलं अन्वेष पाटीलचं. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर फक्त 4 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा. याही ओव्हरमध्ये युवराजने धावा खर्च केल्यात फक्त 2. शेवटचा बॉल शिल्लक. हर्षद स्ट्रायकिंग एंडला. खोलवा टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केला. हेलिकॉप्टर ड्राईव्ह कव्हर्सला. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल मिळेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर हर्षांक मीत 11 मोहो या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 5 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 35 8 मिनिटांनी 10 सेकंद झालेले आहेत 2 ओव्हर टाकण्यासाठी. सर्वच मान्यवर या स्पर्धेला भेट देतात. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजची ही चौथी रात्र. 3 रात्रीमध्ये आतापर्यंत 3 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले. सुपर 6 मध्ये विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे, मास्टर ऋषी नाईक
आयशा 11 न्यू यंगस्टर वहाळ, त्यानंतर रिवा 11 जीवदानी बामणडोंगरी. आणि आजच्या रात्रीमध्ये एक संघ आणखीन एक आपल्याला मिळेल जो क्वालिफाय करेल सुपर 6 मध्ये. आणि त्याचमुळे आजही चर्चा आहे या स्पर्धेची. दिलेल्या वेळेमध्ये हे सामने संपन्न होत असतात. आज देखील 7:10 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला या स्पर्धेचा. आणि आता आपल्या समोर हा दुसरा सामना रंगतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय अनिकेत नाईक. थर्ड ओव्हर अनिकेत नाईक. अनिकेत नाईक आणि स्ट्रायकिंग एंडला हर्षद, नॉन स्ट्रायकिंग एंडला अन्वेष. 35 धावा करायच्यात येणाऱ्या 12 बॉलमध्ये. पहिलाच बॉल चांगलाच फिरवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुरू ठेवायचे. सामन्यामध्ये बॉल तुम्हाला 4-4 चॉईस करून दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही लगेच दुसरा बॉल घ्यायचा आणि लगेच सामना सुरू ठेवायचा. 4 धावा मिळतील या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. आता कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय. मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकलं लॉंग लेगच्या पलीकडे. बॉल चेक करूनच दिलेले आहेत. लगेच घ्या, लगेच मॅच सुरू ठेवा. नऊ धावा या मॅच मध्ये 40चं टार्गेट आहे. 9 धावा झाल्यात. अजूनही या मॅच मध्ये 31 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करणारा संघ हर्षांक मीत 11 मोहो तोय. फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, गली, पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये. बॅट फिरली, बॉल मात्र खाली राहतोय. चाललाय विकेट किपरच्या मागे. रनआउट चान्स आहे. आउट होईल फलंदाज अन्वेष. आणखीन एक विकेट गमावली आहे इथे टीम हर्षांक मीत 11 मोहोने. आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक विकेट इथे गमावले जातात. अन्वेष देखील परतलाय. रोहित पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये. सिद्धिविनायक कोपर संघ कॅप्टन आपण मंचावर या. सिद्धिविनायक कोपर संघाचा संघनायक आपण येऊन राहा इकडे प्लीज. कारण पहिल्या मॅचला उशीर झालाय तुमच्यामुळे, त्यामुळे आता विनंती आहे आपण आता वेळेमध्ये येऊन राहा. सचिन शेट खरं तर सध्याच्या घडीला स्टेजवर आहेत, त्यामुळे कृपया करून तुम्हाला विनंती आहे. 10 रन 3 फलंदाज बाद. अनिकेत नाईक या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात. नवीन फलंदाज रोहित पाटील. रोहित पाटे. हर्षद कडव सध्या स्ट्रायकिंग एंडला. एक चौकार त्याने मारला होता. रोहित पाठे आलाय नवीन फलंदाज. पुढचा बॉल या षटकातला अनिकेत. फुल टॉस होता. दे घुमा के बॉलला फेकले फाईन लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. रोशनजी नकुल पाटील यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. फेअर डिलिव्हरी आहे. 6 धावा मिळताना दिसतील आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू त्यांनी गमावलाय. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. 16
लॉस ऑफ 3 विकेट. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 24 धावा करायचे आहेत. 8 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. मैदानामध्ये हर्षद कडाव जोपर्यंत आहे तोपर्यंत हा सामना नक्की झुकू शकतो टीम हर्षांक मित 11 मोहोच्या दिशेने. कारण त्याने एक षटकार एक चौकार या ओव्हर मध्ये मारलाय. अनिकेत नाईक गोलंदाजीसाठी. चला तिसरं षटक आहे. 12 मिनिटं 40 सेकंद झालेत. फास्ट खेळा. अनिकेत नाईक पुढचा बॉल घेऊन हर्षद कडवसाठी. 16 रन झाले. 24 धावा करायच्या आहेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा. बॅटची आतमधली कडा. मागे चाललाय बॉल. लॉंग स्टॉप रिजन मध्ये फाईन लेगला बॉल थांबवण्याचा प्रयत्न आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतो चौकार. सात बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. वीस धावा स्कोर बोर्डवर आहेत. टार्गेट 40 आहे. अजूनही 20 धावा करायच्या आहेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ट्वेंटी रन 20 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. हर्षद कडाव 17 वर पोहोचलाय. 6 बॉल त्याने फेस केलेत. बॉल हवेत आहे. आता संधी निर्माण झाली आहे. शॉर्ट कव्हरचा फिल्डर धावतो एक्स्ट्रा कव्हरला. प्रयत्न सुरू आहेत. चांगलं जजमेंट. फलंदाज बाद. आणि आता 6 बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत टीम हर्षांक मित 11 मोहोला. चौदा मिनिटं घेतलेत आतापर्यंत. 14 मिनिटं घेण्यात आलेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 20. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारा संघ हर्षांक मित 11 मोहोला. चला टीम हडल करू नका. मॅच सुरू ठेवा. कारण 14 मिनिटं 35 सेकंद आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ झालाय. चला नितीन 11 कोहली टीम थोडस सहकार्य करा. फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. 3 ओव्हरचा खेळ संपला. 20 धावा आणि आता 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय बॅटर. आता फलंदाजीसाठी प्रल्हाद शिंदे आणि गोलंदाज संगम भोईर. चला 15 मिनिटं झालेले आहेत. संगम भोईर गोलंदाजीसाठी. लास्ट ओव्हर मध्ये 20 करायचे आहेत. पहिलाच बॉल बरोबर फिरवलाय ऑन साइडला स्क्वेअर लेगला कॅप मध्ये आणि हा येतोय चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. रोहित पाटेच्या बॅट मधून स्लाइटली शॉर्ट बॉल होता. बरोबर फिरवला त्याने स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये. 2 फिल्डरच्या मधून बॉलला काढले 4 धावांसाठी. जिथे आमच्या ट्रॉफीज आहेत तिथे बरोबर हा फटका सजवत असताना आता 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. मोहो टीम देखील या मॅच मध्ये पलटवार करतोय. बर्ड आय व्ह्यू ड्रोन व्ह्यू सध्या क्रीडा नगरीचा. हे फ्लड लाईट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका. बैठक 6 धावा मिळतील. षटकार ठोकलाय. रोहित सुपरहिट फलंदाजी करत असताना 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. ने 30 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. रोहित धुवाधार बॅटिंग सध्या करत असताना या फ्लड लाईट्स तुम्ही पाहताय सचिन शेठ घरत यांच्या माध्यमातून लावण्यात आल्या त्या क्रीडांगणावर स्वखर्चाने ही क्रीडा नगरी अक्षरशः दीपवून टाकली. आणि हा जो व्यासपीठ तुम्ही पाहताय पुढच्या वर्षी जर तुम्ही आलात तर नक्की इथे एक भव्य दिव्य व्यासपीठ देखील उभारण्याचं काम आदरणीय सचिन शेठ घरत इथे करताना आपल्याला पाहायला मिळतील. याच्यामध्ये शंका नाहीये. ज्या पद्धतीने हे ग्राउंड आहे बरोबर मागेच थोडंसं पुढे जर तुम्ही गेलात तर काल अटल सेतूचं दृश्य देखील tenniscricket.in ने दाखवलं होतं. सातत्याने डेव्हलप होणारी ही सिटी आहे. या परिसरामध्ये सातत्याने काम करत असतात
आणि तेवढंच दर्जेदार ग्राउंड सध्या तुमच्या समोर या स्क्रीनवर पाहायला मिळते tenniscricket.in माध्यमातून. 4 बॉल 10 धावा हे समीकरण असेल. मॅचच्या आतमध्ये लागलाय, मागे चाललाय बॉल, थांबलाय रोहित, सांगितलं मिस ठेवणार स्ट्राईक. 45 नंबरची जर्सी त्याने घातली आहे, जसा भारतीय कॅप्टन रोहित शर्मा घालतो आणि तसाच खेळ करतोय. 3 बॉल मध्ये 10 धावा करायचे आहेत. कंपल्सरी चेस हा नियम आहे. या स्पर्धेचे शिल्पकार सध्या तुम्हाला स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. सचिन शेठ घरत, दिलदार असं व्यक्तिमत्व, क्रिकेटचे प्रेरित असलेलं व्यक्तिमत्व, टाइम मॅनेजमेंट राखणारं व्यक्तिमत्व, कारण दिलेल्या वेळेमध्ये स्पर्धा संपन्न करणं ही जबाबदारी मानतात आणि त्याचमुळे चर्चेमध्ये असते ही स्पर्धा. तुम्ही पाहताय स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. 3 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. आता सामना जिंकण्यासाठी 10. ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे. परत एक वेळेला सांगितलं रोहितने नाही घ्यायची आहे धाव. आता 2 बॉल मध्ये 10 धावा कराव्याच लागतील. या बॉलवर मोठा फटका, चौकार किंवा षटकार मारावाच लागेल तर मॅच मध्ये राहतील. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. नेक्स्ट मॅच टीम सिद्धिविनायक कोपर, कॅप्टनने यायचंय आमच्या मेन स्टेजवर. 2 बॉल 10 धावा. दोन चेंडू 10 धावा. रोहितच्या बॅट मधून या बॉलवर जर मोठा फटका आला तरच मॅच मध्ये ते राहतील असं समीकरण आलंय. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय रोहितने. पंच सांगतायत वाईड बॉल आहे. आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. धावा झाल्यात 31. 2 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना रंगत असताना याच्यानंतर टीम सिद्धिविनायक कोपर ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध तो सामना खेळवला जाईल. 2 चेंडू 9 धावा. आता मात्र बॅटच्या एकदम टो एंडला लागलाय. या मॅचची हवा निघाली आहे असं दिसतंय, कारण आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि एका बॉल मध्ये 9 धावा करायचे आहेत. रोहितने बॅटिंग चांगली केली परंतु सामना जिंकून देऊ शकलेला नाहीये आता तरी असं दिसतंय. परंतु अजूनही 1 बॉल शिल्लक आहे, 9 धावा करायचे आहेत. नवीन फलंदाज जयेश पाटील, हर्षांक, मीत 11 मोह. या मॅच मध्ये 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 5च धावा त्यांनी केल्या आणि त्याचमुळे दबाव या टीमवर बनला. पॉवर प्ले मध्ये धावा आलेल्या नव्हत्या. पहिलं षटक टाकलं होतं मुकेशने, दुसरं षटक युवराजने टाकलं. दोघांनीही या मॅच मध्ये विरोधी टीमला धावाच करू दिलेल्या नाहीयेत. फक्त 5 धावा आल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. शेवटचा 1 बॉल 9 धावा. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. अजूनही मॅच जिवंत आहे. 1 बॉल 8 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये आलंय. कासारवडवलीच्या ग्राउंडवर 1 वर्ष ज्यावेळेला सामने रंगले होते तिथे एका बॉल मध्ये 10 धावा झाल्या होत्या. हा रेकॉर्ड आहे त्या ग्राउंडचा. इथे देखील 1 बॉल 9 होऊ शकतात का? फुल टॉस आणि इथे षटकार ठोकलाय. एका धावेने संघ जिंकलाय. टीम नितीन 11 कोहली, अभिनंदन. टीम नितीन 11 कोहली, अभिनंदन. मुकेश, वेल प्लेड. चला टॉस साठी या कॅप्टन, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल युवराज पाटील याला. कॅप्टनने टॉस साठी यायचंय, युवराजने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. चला मी विनंती करतोय रुपेश मोहिते साहेबांना की आपण यावं. मॅच आणि टॉस सुद्धा केला जाईल. दोन टीमच्या कॅप्टन आपण उपस्थित राहा. युवराज ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतर जसं सामन्याला